नमस्कार सर. पाटणकर सर, आपल्या एका हितचिंतकाने असा प्रश्न विचारला आहे की आपण वरचेवर आजारी पडता तर आपल्याला या आजारपणाचा काही त्रास होतो का आणि आपण याच्यावर मात कशी करता? कारण काय की आम्हाला जरा काळजी वाटून राहिली आहे. कृपया खुलासा करावा. त्यांचा फोन आला होता. ते म्हटलं आहे मी पुण्याला आहे, ते एखाद वेळी येतील मला भेटायला. त्याने विचारली तब्येत कशी आहे. तेव्हा त्यांना सांगितलं डॉक्टर बघा असं जाणवतंय की तसं वरच्यावर आजारी पडलं जातं. झाल्यानंतर हार्ट फंक्शनिंग 15% 3-4 वेळा सांगितलं गेलं, पण ज्या अर्थी अजून हार्ट फंक्शन होतंय त्या अर्थी इथे सुस्पष्ट जाणीव आहे की साधारण बॉडी एनर्जी किंवा ऑर्गन एनर्जी फार कमी प्रसंगात वापरली जाते जर तुम्ही शुद्ध ज्ञान मार्गावर असाल तर. आणि अशा वेळेला ते ज्ञानशक्ती असते, म्हणजे ज्याला तुम्ही म्हणता पेट्रोल टाकल्यानंतर संपतं, ती एन्थ्रॉपी जी कधी संपत नाही, ती कॉस्मिक एनर्जी किंवा लाईट ऑफ अंडरस्टँडिंग जो असतो त्याच्या जीवावर ह्या गोष्टी होतात. आणि जोपर्यंत तो लाईट ऑफ अंडरस्टँडिंग वापरायचं त्या मुळानं ठरवलेलं आहे. पण असा म्हटलं अनुभव आहे तो मी तुम्हाला सांगतो की ती अमर्त्य ऊर्जाच वापरली जाते. त्यामुळे हे होईल, अजून सुद्धा 2-4 वेळा होईल, पण मूळ ज्या हेतूसाठी निवड झालेली आहे तो हेतू ज्याचा आहे त्याच्या दृष्टीने तो हेतू पूर्ण होईपर्यंत काही इथे झालेलं नाही आणि होत नाही. म्हणून नेहमी ध्यानात घ्या, काही झालेलं नाही, होत नाही. जे जन्मालाच आलं नाही ते मरायचा प्रश्न नाही. प्रश्न काय हो, तुम्ही वरचेवर आजारी असता असा एक प्रश्न, आणि उत्तर देणारा देतोय वरचेवर आजारी असतो, बॉडी शरीर क्षीण होतं, हे सर्व बरोबर आहे. पण वरचेवर आजारी गेली 10 वर्षात 5 वेळा आलो, वरचेवर आजारी नेहमीच पडला तर क्षीण होतं. परंतु हा जो इथे बसलेला आहे तो संसारी कामकाजात फारसा नसल्यामुळे त्याचं शारीरिक चैतन्य फारसं वापरलं जात नाही, आणि त्याने ते संसारी कार्याला वापरलं तर ते वापरल्यामुळे शरीर थोडं क्षीण होतं. परंतु तो ज्या कार्यासाठी तो नाही, त्याचा वापर ज्या कार्यासाठी केला जातोय ते कार्य वैश्विक चेतनेकडून केलं जातंय. आणि त्यावेळेला वैश्विक चेतना जी कधी कमी होत नाही आणि जास्त होत नाही तिच्याद्वारे ते घडतं. आणि जोपर्यंत त्या चेतनेचं कार्य पूर्ण झालं नाही तोपर्यंत शरीराची काळजी इतरांना प्रेमभावाने वाटणं बरोबर असलं तरी हा प्रश्न विचारला जातोय त्याला निश्चित माहितीये शरीराच्या आत असलेला ज्ञानप्रकाश, फ्लेम ऑफ अटेन्शन म्हणजे शांत दक्षतेची ज्योत, ते त्याचं स्वरूप असल्यामुळे आणि ही शांत दक्षतेची ज्योत किंवा ज्ञानप्रकाश हा कधी नष्ट होत नसल्यामुळे तो वरचेवर सांगतो ठीक आहे पण चिंता करू नका,